नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिंबोरीचं भरीत। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे चिंबोरी घेतलेली आहे, गावठी चिंबोरी आहे। तर आता आपण फोडून घेऊया आणि त्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत आपल्याला। याला ही कडक असते थोडी चिंबोरी, बघू शकता चिंबोरी भरलेली आहे। आता आपण अशाच प्रकारे दुसऱ्या पण चिंबोऱ्या आपण फोडून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। बघू शकता भरलेल्या आहेत चिंबोऱ्या। एक नंबर अशा चिंबोऱ्या आहेत, बघू शकता अंड्याने भरलेले आहेत पूर्ण। आपण पहिलं लाक काढून घेऊया। आता आपण यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। ते आपण स्वच्छ अशा चिंबोऱ्या धुवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याचे छोटे छोटे आहेत ते नांगे ते वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिक्सर मध्ये लावून याचा रस काढून घेऊया आपण। झालेला आहे तर आता आपण गाळून घेऊया याच्यामध्ये चाळणीमध्ये। चिंबोरीसाठी आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी चिंच घेतलेली आहे भिजवून, लसूण थोडा, कांदे 2 घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे, कोथिंबीर लागणार आहे, खोबरं थोडस घेतलेलं आहे, अद्रक अर्धा इंच आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आगळ, जिरं, घरचा मसाला, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा पण घरचा मसाला आहे आणि इथे बेसन लागणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे, तर खोबरं थोडं आपण भाजून घेऊया। याच्यामध्ये गवळं गवळं असं आपल्याला खोबरं भाजायचं आहे। आपलं भाजलेलं आहे तर मी काढून घेते। आता काढून घेते हे खोबरं, मस्त असं खोबरं भाजलेलं आहे। तर आता काढून घेऊया। त्याच्यामध्येच कांदा भाजून घेऊया। तर असा आपला कांदा भाजलेला आहे तर आपण थंड करून वाटण करून घेऊया। वाटणासाठी इथे कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं। आता आपल्याला जिरं थोडं टाकायचं आहे, जिरं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण थोडा लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर थोडी घातलेली आहे याच्यामध्ये। आता थोडीशी चिंच पण मी याच्यामध्ये टाकणार आहे, थोडीशी चिंच टाकलेली आहे मी याच्यामध्ये। अद्रक अर्धा इंच घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे। आता आपल्याला बारीक असं हे वाटण करून घ्यायचंय। तर असं आपलं वाटण एकदम बारीक वाटून झालेलं आहे। तर आता आपण एक कढई ठेवते आणि चिंबोरीला भरण्यासाठी मसाला करून घेऊया। थोडं तेल घेतलेलं आहे, एक कांदा आहे याच्यामध्ये, आपल्याला नरम होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय कांद्याला। मीठ टाकून घेऊया थोडं, कांदा नरम होईपर्यंत आपल्याला भाजायचंय फक्त। आपला थोडा नरम झालेला आहे तर आता आपण वाटण घालून घेऊया याच्यामध्ये। अर्ध वाटण घालायचंय आणि अर्ध रश्श्यामध्ये वापरणार आहे आपण, त्यासाठी अर्धच मी वाटण याच्यामध्ये घालून घेणार आहे। मिक्स करून घेऊया आणि बाकीचे मसाले पण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। थोडी हळद, घरचा मसाला, मिक्स करून घ्यायचं।
काश्मीरी लाल मिरची पावडर, मसाला आहे, कांदा लसूण मसाला. मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून पण घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला ऍड करायचा आहे जो अर्क केलेला आहे, जो अर्क केलेला होता त्याचं पाणी थोडं टाकून घेते. गाबोळी थोडी टाकलेली आहे मी याच्यामध्ये. मिक्स करूया. आणि आता आपल्याला बेसन आपल्याला इथे वापरायचं आहे. मिक्स करून घेऊया. हे आपल्याला चिंबोरीमध्ये भरण्यासाठीच स्टफिंग आहे. तर हा मसाला जो आहे एकजीव करून घेऊया चिंबोरीमध्ये भरण्यासाठी. कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यामध्ये. आणि मी स्वतः रेकमेंड करते की तुम्ही नक्की ही ट्राय करा डिश चिंबोरीचं भरीत, आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. खूप छान अशी ही रेसिपी बनते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि सर्वांना आवडेल. लहानांपासून मोठ्यांना तुम्हाला आवडण्यासारखी ही रेसिपी आहे, तर तुम्ही जरूर करून पहा ही रेसिपी. मध्ये भरण्यासाठी स्टफिंग रेडी झालेलं आहे. तर आता आपण हे स्टफिंग भरून घेऊया चिंबोरीमध्ये. काढून घेऊया आणि चिंबोरीमध्ये भरून घेऊया. मध्ये आपण मसाला भरून घेऊया. अशा प्रकारे भरायचा. आणि हे जे कवट होतं त्याच्यामध्ये पण असा दाबून दाबून मसाला भरायचा. हे बघा मसाला भरलेला आहे. तर आता असं आपल्याला हे करून धाग्याने आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. त्याला धागा असा फिट बांधायचा आहे, जेणेकरून रश्श्यामध्ये याचं स्टफिंग पडू नये म्हणून. त्यासाठी आपल्याला धाग्याने याला गाठ बांधून घ्यायची आहे चांगली. अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या पण आपण चिंबोऱ्या भरून घेऊया. एकच नंबर अशी ही रेसिपी लागते. नक्की तुम्ही जरूर घरी ट्राय करून बघा. मीडियम साईजच्याच चिंबोऱ्या आहेत. आज काय जमलेलं नाही आम्हाला मोठ्या चिंबोऱ्या आणायला. ज्या भेटलेल्या आहेत त्या आम्ही करतोय. मस्त अशी आपली चिंबोरी भरून झालेली आहे. तर आता आपण रश्श्यासाठी तयारी करूया. आपण एक मातीची कढई घेतलेली आहे. भांड जे काय आहे ते आपण गावरान पद्धतीमध्ये करणार आहोत. त्यासाठी एक भांड ठेवलेलं आहे मी. कढईमध्ये आपण तेल गरम 2 चम्मच टाकलेलं आहे. ते गरम झालेलं आहे. तर ठेचून लसूण घेतलेला आहे मी, तो टाकून घेणार आहे. मध्ये मी वाटण केलेलं ते अर्ध ठेवलेलं आहे, तर मी घालून घेणार आहे इथे आता. आपण बाकीचे जे मसाले आहेत ते घालून घेऊया याच्यामध्ये. थोडी आगरी मसाला, लाल मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला एकजीव करून घेऊया, मिक्स करूया तेल फुटेपर्यंत. छान असं सुटलेलं आहे मसाल्याला. चवीनुसार आपल्याला पहिल्या चिंबोरीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे. रश्श्याच्या हिशोबाने मीठ टाकून घेऊया. तेल कसं सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता आपण जे लाख ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि खेकड्यामधला अर्क जो ठेवलेला आहे तो टाकून घेऊया याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया आणि चांगलं असं हे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आगळ टाकायचं आहे. थोडं आगळ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. थोडंसं हे कोकोनटचं मिल्क वापरलेलं आहे मी याच्यामध्ये.
ग्रेव्ही बघा कशी मस्त अशी झालेली याची. आता चिंबोऱ्या ज्या आपल्याला भरलेल्या आहेत त्या टाकून घेऊया याच्यामध्ये. चिंबोरे आपण टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आता एक झाकण एक ठेवणार आहे. आता आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण एक त्याच्यावरती ठेवून घेऊ. ह्या मसाल्यामध्येच आपल्याला चिंबोरीला शिजून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी. झाकण ठेवणार आहे मी आता. बघू शकता आपला खेकडा रेडी झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तेल पण बघू शकता मस्त असं सुटलेलं आहे. आपण सर्व करून घेऊया. मस्त अशी आपली खेकडी रेडी झालेली आहे. मस्त अशी आपली गावरान चिंबोरी थाळी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आता पण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.